Once more! Once more! Once more! बघतोय तुला हा सांगतोय एक लजरल सजरा माझा पागल झालाय. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाची यूट्यूब चॅनल एडिटर सोहंतीचे एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो मित्रांनो, आजचा व्हिडिओ लिरिक्स व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्या जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्क प्रिसेट आणि शिकेपिक्ट प्रिसेट. त्या दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन करायचं आहे. बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला एक लिरिक्स व्हिडिओ ॲड करून दिलेला आहे. तो जस्ट व्हिडिओ हाईड आहे, तो आपल्याला अनहाईड करायचा आहे. अनहाईड केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला करेक्ट 13.22 सेकंदापर्यंत वाढवायचं आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी करेक्ट आपल्याला 30% ठेवायची आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. 13.22 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. नेक्स्ट बीटला जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत एक एक बीटला आपल्याला एक एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो, मी एक एक बीटला मी एक एक फोटो इथनं ॲड करत आहे. मित्रांनो, आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, मी एक एक बीटला मी एक एक फोटो इथनं ॲड करत आहे. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, मी शेवटपर्यंत तिथनं फोटो ॲड करून घेतो पटकन. तर बघू शकता मित्रांनो, मी एक एक बीटला मी एक एक फोटो इथनं ॲड केलेला आहे शेवटपर्यंत. तर आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो एक नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठं कुठं डबल बीट आहेत त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, व्हिडिओमध्ये कुठं कुठं डबल बीट आहेत त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ मित्रांनो समजून जाईल. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, हा इफेक्ट करेक्ट डबल बीटच्या समोरच्याच फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. मित्रांनो, आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेत आहे. शेवटचे 2च फोटो राहिलेले आहेत. तर मी त्या 2 फोटोला इथनं पटकन इथनं इफेक्ट पेस्ट करत आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो इथनं व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ समजून जाईल. करेक्ट आपल्याला 15.27 सेकंदापाशी यायचा आहे. 15.27 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो करेक्ट आपल्याला 18.28 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो करेक्ट आपल्याला 21.28 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो 24.28 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे.
पेस्ट केल्यानंतर मित्रांनो करेक्ट आपल्याला 27.29 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो 23.28 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायच्या शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 3 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. त्या उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचे. जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. त्या उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी एक इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी पटकन इथनं इफेक्ट पेस्ट करत आहे. मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं फोटोला इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर काय करायचं आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शेडमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. एक नंबर इथं ऑप्शन दिसेल नंतर त्याच्यावर क्लिक करून आपल्या इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथं ॲड केलेली आहे आणि आपला व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720 पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.